नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11th केमिस्ट्री युनिट टेस्ट फर्स्ट 2025 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची जी प्रथम घटक चाचणी होणार आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी केमिस्ट्रीचे महत्त्वाचे प्रश्न IMP क्वेश्चन जे तुमच्या युनिट टेस्टमध्ये येण्याची शक्यता आहे, असे क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुमचा अद्याप काही अभ्यास झालेला नसेल तर यामधील क्वेश्चन्स करून गेल्यानंतर तुम्ही अधिकाधिक गुण मिळवू शकता तुमच्या युनिट टेस्टमध्ये. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आजची जी व्हिडिओ आहे ते आपण या 3 चॅप्टरवरती आधारित IMP क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्यामध्ये आहे सर्वप्रथम तुमचा केमिस्ट्रीचा चॅप्टर, पहिला चॅप्टर जो की आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, त्यानंतर दुसरा आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री आणि तिसरा आहे सम एनालिटिकल टेक्निक्स. तर अशा पद्धतीने 3 चॅप्टर स्टार्टिंगचे घेतलेले आहेत युनिट टेस्ट फर्स्टसाठी. तुमच्या कॉलेजमध्ये जर 4 चॅप्टर झालेले असतील तर त्यावरती घटक चाचणी घेतली जाईल, म्हणजे युनिट टेस्ट घेतली जाईल, आणि जर 2 झालेले असतील तर 2 वरती घेतली जाईल. तसं तुम्हाला तुमचे टीचर्स सांगतील की कोणत्या किती चॅप्टर्सवरती युनिट टेस्ट घेतली जाणार आहे. तर चला सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCQचे क्वेश्चन्स बघणार आहोत, VSAचे क्वेश्चन्स बघणार आहोत, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला हे PDF देखील मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे, अगदी फुकट देणार आहे. तर फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी फिजिक्स आणि मॅथ आणि बायोच्या व्हिडिओ देखील आपण टाकलेल्या आहेत. तर बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्यामध्ये 1 मार्क इच, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क आहे. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे 1 मोल ऑफ अ सबस्टन्स कंटेन्स ... तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिले जाणार, 4 पर्याय दिले आहेत तुम्हाला. ओके, पहिला पर्याय तुम्हाला 6.022 इंटू 10⁻23, हा सिम्बॉल आहे 10⁻23. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला बी मध्ये तुम्हाला 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स, आणि सी मध्ये तुम्हाला बोथ A अँड B. तर बोथ A अँड B हे करेक्ट आन्सर आहे सी नंबरचं. त्यानंतर नन ऑफ दिस आहे, परंतु सी नंबरचं करेक्ट ऑप्शन आहे 1 मोल ऑफ सबस्टन्स कंटेन्स बोथ A अँड B, म्हणजेच A अँड B. ओके, तर जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरवाला क्वेश्चन, द SI युनिट ऑफ अ मोलर मास इज. तर विद्यार्थी मित्रांनो A नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे G पर मोल, G बाय मोल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला 4 पर्याय दिसत आहे, परंतु तुम्हाला फक्त योग्य पर्याय जो आहे तोच निवडायचा आणि त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एनालिटिकल टेक्निक. तर पुढीलपैकी कोणती एनालिटिकल टेक्निक नाही. तर 4 ऑप्शन्स दिले आहेत, त्यापैकी D नंबरचं म्हणजेच फोटोसिंथेसिस हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आहे चौथा नंबरचा प्रश्न, इन व्हॉल्युमेट्रिक अनालायसिस द सॉल्युशन ऑफ अ नॉन कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड. 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये A जे ऑप्शन आहे टेट्रंट, तर हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर 5 आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ ॲन इंडिकेटर इन टिट्रेशन. बघा, टायट्रेशन हा तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक वाटतं मला, त्यावरती अनेक MCQचे क्वेश्चन्स बनले, पुढे डेफिनेशनला येऊ शकतं, तर असे प्रश्न असतात. ओके, तर बघू 4 ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी B डिटरमाइन्स एंड पॉईंट जे करेक्ट ऑप्शन आहे, त्याचं उत्तर करेक्ट आहे. ओके, MCQचं. तर MCQचे 5 प्रश्न अगदी महत्त्वाचे आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करा आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके, जाऊया पुढे. VSAचे क्वेश्चन्स 1 मार्कासाठी 1 प्रश्न विचारला जातो इथे. तर सर्वप्रथम डिफाईन मोल तुम्हाला डेफिनेशन मोलची लिहायची आहे, 1 मार्क मिळेल. ओके, त्यानंतर आहे दुसरा व्हॉट इज लिमिटिंग रिजंट. तर विद्यार्थी मित्रांनो लिमिटिंग रिजंट याची व्याख्या लिहायची किंवा याला एक्सप्लेन करायचं थोडक्यात. त्यानंतर गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालायसिस. त्यानंतर आहे पुढील प्रश्न 4 नंबरचा, नेम द इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन फ्लेम फोटोमेट्री. त्यानंतर आहे 5वा व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इक्विव्हॅलेंट पॉईंट इन टायट्रेशन. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, ज्यामध्ये 2 मार्क इच, म्हणजे 2 मार्काचा एक प्रश्न आहे, ज्यामध्ये आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स इन 5 मोल्स ऑफ CO2. त्यानंतर दुसरा आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. त्यानंतर तिसरा आहे डिफाईन इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर आहे चौथा नंबरचा प्रश्न, स्टेट 2 डिफरन्सेस बिटवीन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालायसिस. त्यानंतर 5वा आहे एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालायसिस. तर अशा पद्धतीने 2 मार्काचे क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन डिस्टिंग्विशसाठी क्वेश्चन असतो, म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी. ते जरी तुम्हाला 2026 दिसत आहे, परंतु हे क्वेश्चन 2025 होते. PDF बनवताना चुकून मिस्टेक झाली आणि तिथे 2026 टाईप केलं गेलं, परंतु हे 2025 साठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर डिफरन्शिएट बिटवीनसाठी 2 मार्काचे प्रश्न बघूयात. 3 मार्कासाठी असे प्रश्न येत असतात तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी. जर 2 मार्कासाठी विचारलं गेलं तर प्रत्येकाचं 2 ते 4 मुद्दे लिहायचे, आणि 3 मार्कासाठी विचारलं गेलं तर 5 ते 6 मध्ये तुम्हाला लिहिता यायला हवेत, आणि त्यात एक एक्झाम्पल तुम्ही ॲड करायचं आहे. तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील डिफरन्शिएटमध्ये. तर बघा, मोलॅरिटी वर्सेस मोलॅरिटी यामध्ये डिफरन्शिएट करायचं. त्यानंतर इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं. त्यानंतर आहे क्वालिटेटिव्ह वर्सेस क्वांटिटेटिव्ह अनालायसिस. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो टायट्रंट वर्सेस अॅनलाइट, यामध्ये तुम्हाला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं आहे. त्यानंतर आहे ग्रॅव्हिमेट्रिक वर्सेस व्हॉल्युमेट्रिक अनालायसिस. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, 3 मार्काचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक प्रश्न तुम्हाला इथे 3 मार्कासाठी असेल. स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास विथ सुटेबल एक्झाम्पल. तर हा क्वेश्चन 3 मार्काचा आहे. त्यानंतर सॅम्पल ऑफ CaCO3
हॅज अ मास ऑफ 1.00 ग्राम, हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट. मोलर मास इज इक्वल टू 100 ग्राम पर मोल दिलेला आहे. त्यानंतर आहे तिसरा, एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ क्लोरीमीटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, राईट 3 ॲप्लिकेशन्स ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री इन डेली लाईफ. त्यानंतर पाचवा विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन अ टिपिकल ॲसिड बेस्ड टायट्रेशन. त्यानंतर जाऊया पुढे. आता 4 मार्काचे क्वेश्चन आहे, 5 क्वेश्चन देणार आहे तुम्हाला 4 मार्काचे, परंतु लास्ट सेक्शन आहे आणि या लास्टच्या क्वेश्चनवरती जाण्याआधी तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही MCQचे VSAचे 2 मार्काचे 3 मार्काचे आणि आता 4 मार्काचे सांगणार आहे, हे क्वेश्चन्स जर तुम्हाला PDF जर तुम्हाला हवं असेल, आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, तर फक्त या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि आमचा इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23 मास्टर वैभव 23 यावरती तुम्ही आम्हाला हा स्क्रीनशॉट सेंड करा आणि किंवा तुम्ही आम्हाला मेसेजही केला तरी आम्ही तुम्हाला PDF देऊ. परंतु डिटेलमध्ये सांगा तुम्ही 11वीचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला PDF पाहिजे आहे, कारण की आम्ही 9वी 10वी 11वी 12वी अशा 4 वर्गांसाठी व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको. तुम्ही एक्सप्लेनमध्ये आम्हाला डिटेलमध्ये सांगा तुम्हाला कशाबद्दल मदत हवी आहे. आम्ही नक्की आमच्या परीने 100% मदत करण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्ही फक्त हाय टाटा बाय बाय टेक केअर अशा जर माता करत असणार, असे मेसेज केले असणार, तर तुमची रिक्वेस्टही एक्सेप्ट करणार नाही. कृपा करून तुम्ही आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या PDF हवं आहे, तर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PDF देण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या बाकी विषयाच्या फिजिक्स असेल, मॅथ असेल, बायो असेल, ह्या व्हिडिओ देखील टाकलेल्या आहे. तुम्ही चॅनलवरती बघा त्या क्वेश्चन्स वगैरे आणि प्रिपेअर करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा तुमच्या युनिट टेस्टमध्ये. बघा, लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्काचं क्वेश्चन आपण बघतोय. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स इन H2SO4. त्यानंतर दुसरा आहे, डिस्क्राईब ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालायसिस अँड इट्स प्रोसिजर युझिंग ॲन एक्झाम्पल. त्यानंतर तिसरा आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल वर्किंग अँड युजेस ऑफ अ फ्लेम फोटोमेट्री. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा, अ कंपाऊंड कंटेन्स 40% C, 6.7% H अँड 53.3% O. मॉलिक्युलर मास इज इक्वल टू 60. फाइंड इम्पॅरिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि पाचवा लास्ट क्वेश्चन आहे जो की आहे, डिस्क्राईब दी क्लासिफिकेशन अँड रोल्स ऑफ डिफरंट एनालिटिकल टेक्निक्स. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने फर्स्ट युनिट टेस्ट क्लास 11th केमिस्ट्रीसाठी ही इम्पॉर्टंट व्हिडिओ होती, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले. थोडक्यात कव्हर करूयात काय काय आपण बघितलं. तर क्लास 11thची जी फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे 2025ची ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये, त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघितले इम्पॉर्टंट, जे की एक्सपेक्टेड आहे तुमच्या युनिट टेस्टच्या पेपरमध्ये, ज्यामध्ये आपण 3 चॅप्टरवरती आधारित प्रश्न बघितले. ज्यामध्ये आहे तुमचा पहिला चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, दुसरा आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री, तिसरा आहे सम एनालिटिकल टेक्निक्स. त्यावरती सर्वप्रथम 5 MCQचे क्वेश्चन बघितले, 5 VSAचे क्वेश्चन बघितले. त्यानंतर आपण 5 2 मार्काचे क्वेश्चन्स बघितले आणि त्यानंतर 5 3 मार्काचे क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीनचे 5 क्वेश्चन्स बघितले. म्हणजे प्रत्येक सेक्शनचे प्रत्येक टाईपचे मी तुम्हाला 5-5 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले. तर हे क्वेश्चन्स प्रिपेअर करा आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. व्हिडिओला इथेच समाप्त करतोय. तुम्हाला सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा देतो. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, व्हिडिओला लाईक केलं, त्यांचं मनापासून आभारी आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद.